हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत रिलेशन पझलचे काही क्वेश्चन्स. मागच्या क्लासमध्ये आपण ब्लड रिलेशनशिप या टॉपिकचा सेकंड टाइप जो आहे रिलेशन पझल चालू केला होता. आणि यामध्ये काय दिलेलं असतात, जे आपले ब्लड रिलेशनमध्ये जे रिलेशन्स असतात त्यांच्या पझलच्या स्वरूपामध्ये क्वेश्चन दिलेला असतो आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अनालाइज करून त्याची डायग्राम ड्रॉ करून आपल्याला आन्सर करायचं असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमच्या समोर हा क्वेश्चन दिसतोय. या क्वेश्चन मध्ये काय म्हटले पहा, रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो टू आन्सर दिस क्वेश्चन. आता हे जे आहे हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याच्यावरती 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. मागच्या क्लासमध्ये आपण 5 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत रिलेशन पझलचे. तर हे 6 ते 8 म्हणजे या इन्फॉर्मेशन वरती तुम्हाला 3 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी काय म्हटले पहा बेटा, आपण बघूया. राणी अँड श्रेष्ठा आर मॅरिड कपल हॅव्हिंग 2 डॉटर्स मेधा अँड दीप्ती. ओके, तर या ठिकाणी आपण ड्रॉ करूया राणी आणि श्रेष्ठ. आता या ठिकाणी श्रेष्ठा जरी फिमेल वाटत असेल तरी तो काय श्रेष्ठा नसून श्रेष्ठ आहे. ठीक आहे, म्हणजे तो हजबंड असणार आहे, राणी ही फिमेल आहे असं तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, तर आता या ठिकाणी पहा आपण ड्रॉ करूया राणी अँड श्रेष्ठ आर मॅरिड कपल म्हणलेला आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. तर आपण या ठिकाणी राणी आणि श्रेष्ठ या दोघांना ड्रॉ करतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी हा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ, आणि या ठिकाणी ही राणी आहे. ठीक आहे, राणी. जनरली बघा राणी हे नाव कोणाचं असतं, फिमेल. ठीक आहे, तर आपण हिला आपण फिमेल कन्सिडर करू, म्हणजे ही वाईफ असेल याची आणि हा हजबंड असेल. ठीक आहे, ॲरोकडे लक्ष द्या बेटा. हे दोघं मॅरिड कपल आहे. मॅरिड कपल म्हणजे हजबंड वाईफ. ठीक आहे, मॅरिड कपल. आता या ठिकाणी नंतर काय म्हटलेलं आहे पहा, नंतर म्हटलेलं आहे या दोघांना 2 डॉटर्स आहेत. त्यांचं नाव काय, मेधा अँड दीप्ती. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी डॉटर्स ड्रॉ करूया, या दोघांच्या डॉटर्स. ठीक आहे, तर आता या ठिकाणी पहा डॉटर्स कोण आहेत, डॉटर्स या ठिकाणी मेधा आणि दीप्ती. ठीक आहे, ही असेल मेधा आणि दीप्ती, अशा 2 डॉटर्स आहेत या दोघांना. ठीक आहे, मेधा अँड दीप्ती. तर या ठिकाणी आपण हे ॲरोस दाखवूया, डॉटर्स. ह्या दोघांच्याही डॉटर्स असतात. आता पहा बेटा, डॉटर्स या कोणाच्या असतात, आई आणि वडिलांच्या, मदर आणि फादर या दोघांच्याही असतात त्या डॉटर्स. ठीक आहे, म्हणून या दोघांच्याही या मेधा आणि दीप्ती डॉटर्स आहे. परत काय म्हटलेलं आहे पहा बेटा, नेक्स्ट, दीप्ती इज मॅरिड टू अनुराग. दीप्तीचं जे दीप्ती कोणासोबत मॅरिड आहे, अनुराग सोबत. आता दीप्ती ही काय डॉटर आहे, म्हणजे फिमेल आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा ही कोणासोबत मॅरिड आहे, अनुराग सोबत. ठीक आहे, तर आपण इथं अनुरागला ड्रॉ करूया. तर हा अनुराग आहे, अनुराग. आता ही दीप्ती फिमेल असेल तर तिचं लग्न झालंय, म्हणजे ते कोणासोबत होणार आहे, हजबंड सोबत. ठीक आहे, तर हजबंड असेल अनुराग आणि ही तिची दीप्ती कोण असेल, वाईफ असेल. ठीक आहे, त्यानंतर पहा अनुराग इज द सन ऑफ गरिमा अँड तरुण. ठीक आहे, आता अनुराग जो आहे तो कोणाचा मुलगा आहे, तरुण आणि गरिमाचा मुलगा आहे. तरुण त्याचे वडील असतील आणि गरिमा त्याची आई असेल. ठीक आहे, तर आपण इथं ड्रॉ करूया. तर या ठिकाणी पहा हा तरुण आहे, तरुण, आणि ही आहे गरिमा. ठीक आहे, या दोघांचा मुलगा कोण आहे, अनुराग आहे. ठीक आहे, सन, या दोघांचा मुलगा आहे अनुराग. आता त्यानंतर काय म्हणते, कोमल, निधी इज डॉटर ऑफ अनुराग. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. निधी ही कोण आहे, डॉटर आहे अनुरागची. आता डॉटर म्हटल्यानंतर पहा इथं मी ड्रॉ करत आहे निधी. या ठिकाणी असेल निधी, जी की कोणाची डॉटर आहे, अनुरागची. ठीक आहे, डॉटर ऑफ अनुराग, अनुरागची डॉटर आहे, मुलगी आहे. मुलगी म्हणजे काय असेल, फिमेल.
या ठिकाणी अनुराग हा काय मेल आहे, ठीक आहे. हजबंड म्हणजे काय असेल, मेल. या ठिकाणी तरुण हा मेल, गरिमा फिमेल. आता हे कोण होतील एकमेकांचे, हजबंड वाईफ, ठीक आहे. हजबंड आणि वाईफ होतील, कारण ते कोणाचे आई वडील आहेत, अनुरागचे आई वडील आहेत. अनुराग या दोघांचा मुलगा आहे, म्हणजे हा तरुण गरिमाचा कोण होईल, हजबंड होईल. आणि गरिमा ही कोण होईल, तरुणची वाईफ होईल, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, नंतर काय म्हटलेलं आहे बा क्वेश्चन मध्ये, कोमल हु इज अनुराग सिस्टर. आता पहा, कोमल जी आहे, कोमल ही कोणाची, अनुरागची कोण आहे, सिस्टर आहे, ठीक आहे. लेट अस सी, कोमल हु इज अनुराग सिस्टर. तर या ठिकाणी पहा, ही कोमल आहे जी की अनुरागची सिस्टर आहे. ही इज मॅरिड टू हर्षित, आणि ती कोणासोबत मॅरिड आहे, हर्षित सोबत, ठीक आहे. लेट अस सी. आता या ठिकाणी पहा, ही जी कोमल आहे, कोमल, आता कोमल ही सिस्टर आहे. सिस्टर म्हणल्यानंतर हे काय होणार आहे बेटा, फिमेल होणार आहे. तर आपण उलट्या दिशेने विचार केल्यानंतर अनुराग हा कोण होईल, तिचा ब्रदर होईल, ठीक आहे, ब्रदर. आता कोमलचं लग्न कोणासोबत झालेलं आहे, हर्षित सोबत, ठीक आहे. हर्षित सोबत झालेलं आहे, म्हणजे हर्षित हा कोण असेल, कोमलचा हजबंड असेल. आणि हर्षितची वाईफ कोण असणार आहे, कोमल, ठीक आहे. हर्षितची वाईफ कोमल. आता त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे, हॅज टू सन्स. या कोमल आणि हर्षितला दोन मुलं आहेत, अमन आणि प्रेम नावाचे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया, अमन अँड प्रेम, ठीक आहे. अमन अँड प्रेम असे दोन मुलं आहेत या कोमल आणि हर्षितला, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ड्रॉ केलेलं आहे. हे काय मुलं आहेत या दोघांचे, कोमल आणि हर्षितचे, ठीक आहे. सन्स अमन अँड प्रेम. तर हे पूर्ण डायग्राम आहे या इन्फॉर्मेशनची. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, अनुरागची, कोमल ही कोण आहे, सिस्टर, आणि कोमलचा ब्रदर कोण आहे बेटा, अनुराग आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ब्रदरचा उलट दिशेने जर आपण विचार केला तर तरुण हा कोण होईल, अनुरागचा फादर, ठीक आहे, फादर. आणि ही गरिमा कोण होणार आहे, मदर, ठीक आहे. तर ब्रदरचे फादर आणि ब्रदरची मदर, तर ही कोमलची पण काय होणार आहे, फादर. तरुण कोण होणार आहे, फादर, आणि गरिमा कोण होणार आहे, मदर, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ड्रॉ करतो. तर या ठिकाणी हे फादर होतील कोणाचे, कोमलचे फादर कोण असतील, तरुण, आणि मदर काय असेल, गरिमा, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6 यावरती काय म्हटलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आपण बघूया. तो क्वेश्चन नंबर 6 मध्ये त्यांनी विचारलेलं आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन. आपण इथं लिहूया क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन अमन अँड निधी. अमन अँड निधी असं विचारलेलं आहे, ठीक आहे. अमन आणि निधी यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा, ऑप्शन नंबर ए कझिन्स, ऑप्शन नंबर ए दिले कझिन्स, ऑप्शन बी दिले हजबंड वाईफ, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे फादर डॉटर, आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी दिलेला आहे अंकल नीस. तर या ठिकाणी पहा, याचं उत्तर काय आहे ते बघू आपण. अमन आणि निधी मध्ये काय रिलेशनशिप आहे, अमन आहे, ठीक आहे. अमन अँड निधी, या ठिकाणी अमन आहे आपला आणि या ठिकाणी निधी आहे, यांच्यामध्ये रिलेशन काय. आता आपण पाहूया की अमनसाठी कोण होईल,
ही कोमल कोण होईल? मदर. ठीक आहे, मदरचा ब्रदर म्हणजे कोण असेल? मॅटर्नल अंकल. मॅटर्नल अंकलची मुलगी म्हणजे काय असेल? कझिन. ठीक आहे, तर निधी आणि अमन, आणि निधीसाठी अमन कोण होईल बेटा? ही निधीचा कोण होतील? फादर. अनुराग कोण होईल? फादर. फादरची सिस्टर म्हणजे पॅटर्नल आंट, आणि पॅटर्नल आंटचा हा मुलगा आहे अमन. ठीक आहे, तर कोण होईल? कझिनच होणार आहे. तर यांच्यामध्ये रिलेशन काय असणार आहे? अमन आणि निधीमध्ये दे आर कझिन्स ऑफ इच अदर. ठीक आहे, तर हे दोघं अमन आणि निधी हे काय असतील? एकमेकांचे कझिन्स असतील. ठीक आहे बेटा, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 7. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 काय आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, लेट अस सी क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 पण याच डायग्राम वरती डिपेंड आहे, कारण ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तिन्ही क्वेश्चन साठी कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे, इन्फॉर्मेशन आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 7 काय विचारला आहे त्याकडे पाहूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7, लेट अस सी. क्वेश्चन नंबर 7 काय या ठिकाणी विचारलाय पहा. हाऊ इज कोमल रिलेटेड टू दीप्ती असं विचारलेलं आहे. कोमल रिलेटेड टू दीप्ती. कोमल ही कोण आहे? दीप्तीची. ठीक आहे, हाऊ इज कोमल रिलेटेड टू दीप्ती असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा. आंट, सिस्टर इन लॉ. आंट. बी ऑप्शन दिलेला आहे सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ. ऑप्शन सी दिलेला आहे सिस्टर, आणि ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघूया याचं उत्तर काय येतं. तर पहा, हाऊ इज कोमल रिलेटेड टू दीप्ती. आता दीप्तीचा हस्बंड कोण आहे बेटा? अनुराग, आणि अनुरागची सिस्टर कोण आहे? कोमल. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हस्बंडची सिस्टर म्हणजे कोण असेल? सिस्टर इन लॉ असेल. सिस्टर इन लॉ. तर कोमल ही दीप्तीची कोण असेल? सिस्टर इन लॉ. बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. आता त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 8 काय दिले या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असं विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट किंवा ऑप्शन करेक्ट आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए काय पाहू आपण. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए या ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, ए ऑप्शन काय दिले पहा बेटा. तरुण इज दीप्तीज मॅटर्नल अंकल. तरुण इज दीप्तीज मॅटर्नल अंकल. लक्षात घ्या बेटा, मॅटर्नल अंकल म्हणजे कोण? मामा. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी काय दिलेला आहे पहा. ऑप्शन नंबर बी ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. अमन इज सन ऑफ मेधा. अमन इज सन ऑफ मेधा असं म्हटलेलं आहे. सन ऑफ मेधा, मेधाचा मुलगा आहे अमन. ठीक आहे, ऑप्शन सी दिलेला आहे. गरिमा इज हर्षित. गरिमा इज हर्षित मदर इन लॉ. हर्षित मदर इन लॉ. मदर इन लॉ म्हणजे कोण असते? सासू. ठीक आहे, एका मेल साठी मदर इन लॉ म्हणजे वाईफची मदर. ठीक आहे, आणि डी ऑप्शन दिलेला आहे. निधी इज कझिन ऑफ कोमल. निधी इज कझिन ऑफ कोमल. कझिन ऑफ कोमल. आता या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. तर अमन इज सन ऑफ मेधा हा तर होणारच नाही, कारण अमन हा कोमल आणि हर्षितचा मुलगा आहे. ठीक आहे, त्यानंतर तरुण इज दीप्तीज मॅटर्नल अंकल पहिलं ऑप्शन होतं. तरुण हा दीप्तीचा मॅटर्नल अंकल आहे म्हणे, तर नाही. हजबंडचा फादर म्हणजे कोण? फादर इन लॉ होणार आहे. तरुण हा फादर इन लॉ आहे दीप्तीचा. ए पण ऑप्शन येणार नाही. ऑप्शन सी पहा, गरिमा इज हर्षित मदर इन लॉ. यस,
हर्षितची वाईफ कोण आहे? कोमल. कोमलची मदर म्हणजे ही कोण असेल? गरिमा हर्षितची मदर इन लॉ असणार आहे. मदर इन लॉ हे एकदम बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ठीक आहे, आपण डी पण पाहूया. ऑप्शन काय? निधी इज कझिन ऑफ कोमल असं म्हटले. निधी ही कझिन आहे म्हणे, तर कझिन नाही येणार. कोमलचा भाऊ कोण आहे? अनुराग. अनुरागची मुलगी निधी आहे, म्हणजे भावाची मुलगी कोण असेल? नीस असेल. ही जी निधी आहे ही नीस आहे कोणाची? कोमलची. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. 8 नंबर क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, तर हा पूर्ण क्वेश्चन होता. यावरती 3 क्वेश्चन सब क्वेश्चन विचारले होते याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8. तर होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, लेट अस सी अनदर क्वेश्चन. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेला आहे इथं. क्वेश्चन नंबर 9 सेकंड टाईपचा ब्लड रिलेशन मध्ये आपण जो सेकंड टाईप पाहतोय, रिलेशन पझलचे हे क्वेश्चन चालू आहेत. त्यामध्ये हा 9वा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सेकंड टाईपचा 9th नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपण घेत आहोत. डी द सन इन लॉ ऑफ बी असं म्हणलेलं आहे. द सन इन लॉ, सन इन लॉ, सन इन लॉ म्हणजे जावई. ठीक आहे, सन इन लॉ ऑफ बी इज ब्रदर इन लॉ असं म्हटलेलं आहे. ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉ, ब्रदर इन लॉ ऑफ, ब्रदर इन लॉ ऑफ A who is brother of C. A who is brother of C असं म्हटलेलं आहे. Who is brother of C, who is brother of C. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटले पहा, ब्रदर ऑफ सी. हाऊ इज ए, ते विचारलेलं आहे. हाऊ इज ए, हाऊ इज ए रिलेटेड टू, रिलेटेड टू, हाऊ इज ए रिलेटेड टू बी असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत पहा. ऑप्शन नंबर ए दिलेला आहे ब्रदर, ब्रदर. ऑप्शन बी दिलेला आहे सन. ऑप्शन सी दिलेला आहे फादर. आणि ऑप्शन डी दिले नन ऑफ दीज. ठीक आहे, ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दीज. तर आपण या ठिकाणी पाहूया काय म्हटले. पहिल्यांदा आपण ड्रॉ करूया डी ला. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे. डी, डी हा कोण आहे बेटा? डी इज सन इन लॉ ऑफ बी. आता या ठिकाणी पहा, आपल्याला लक्षात आलं पाहिजे सन इन लॉ म्हणजे कोण असेल? डॉटरचा हजबंड असेल. ठीक आहे, डॉटरचा हजबंड म्हणजे सन इन लॉ. ठीक आहे, आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. ठीक आहे, आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. सपोज या ठिकाणी कोण आहे? बी आहे. बीचा सन इन लॉ म्हणजे कोण? डॉटर असेल कोणतरी बीची. ठीक आहे, डॉटर. आणि डॉटर, डॉटर म्हटल्यानंतर काय असेल? फिमेल. ठीक आहे, डॉटरचा हजबंड जो असणार आहे, हजबंड. आता हजबंड म्हटल्यानंतर काय असेल बेटा? मेल असेल तो. ठीक आहे, डी, डी हा काय? मेल आहे बाय जेंडर. ठीक आहे, ही फिमेल आहे. तर डॉटरचा जो हजबंड आहे ही त्याची काय असेल? वाईफ असेल. तर हा कोण असेल? बीचा सन इन लॉ, सन इन लॉ असं दिलेलं आहे. डी इज सन इन लॉ ऑफ बी. आता या ठिकाणी जे ब्रदर इन लॉ आहे, आता पहा बेटा, इंग्लिशमध्ये ब्रदर इन लॉ ला मराठीमध्ये 3 मिनिंग आहेत. आपण पाहिलं होतं. ब्रदर इन लॉ म्हणजे कोण असतो? एकतर मेहुणा असतो, किंवा दीर असतो, किंवा भाऊजी असतो, म्हणजे सिस्टरचा हजबंड असतो. ठीक आहे, तर आपण ज्यावेळेस मराठीमध्ये हा क्वेश्चन बघूया, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? ते भाऊजी. आता भाऊजी म्हणजे कोण? सिस्टरचा हजबंड. ओके, आता हा जो आहे डी, हा ब्रदर इन लॉ कोणाचा आहे बेटा? दिस इज द ब्रदर इन लॉ ऑफ, हा जो आहे डी, हा कोणाचा ब्रदर इन लॉ आहे? पहा, ब्रदर इन लॉ कोणाचा आहे? ए चा. आणि ए हा कोणाचा भाऊ आहे? सी चा. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. लेट अस सी.
तर हा जो आहे डी, ब्रदर इन लॉ कोणाचा आहे? ए चा. ठीक आहे, ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ या ठिकाणी काय दिलेलं आहे? भाऊजी. ठीक आहे, ब्रदर इन लॉ म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय? भाऊजी. भाऊजी म्हणजे कोण असेल? सिस्टरचा हजबंड. आता हा जो आहे हा कोणाचा हजबंड आहे? हिचा हजबंड आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ए ची सिस्टर कोण होईल? या ठिकाणी ही सिस्टर होणार आहे आणि सिस्टरचा हजबंड म्हणजे हा कोण झाला? ब्रदर इन लॉ. ठीक आहे, आणि ए हा ब्रदर आहे असं म्हणले, ब्रदर, ब्रदर ऑफ सी. आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे बेटा, सी चा हा भाऊ आहे म्हणजे या ठिकाणी जेंडर दिलेलं आहे एचं. एचं जेंडर, ब्रदरचं जेंडर काय असतं? नेहमी मेल असतं. ठीक आहे, आता सिस्टर, सिस्टर आपण उलट दिशेने गेल्यानंतर ही कोण होणार आहे? या ठिकाणी बीचं आपल्याला जेंडर माहित नाही, तर डॉटर कोणाची असू शकते? एकतर मदर किंवा फादरची डॉटर असते, मदर किंवा फादरची डॉटर असते. ठीक आहे, तर या ठिकाणी बी जी आहे ती या डीच्या वाईफची कोण असणार आहे? मदर किंवा फादर असणार आहे. आता या ठिकाणी पहा, तर मुलीचा हा जर आपण पाहिलं तर हा भाऊ होणार आहे, मुलीचा ब्रदर म्हणजे ए हा कोण असेल बेटा? बीचा मुलगा असेल. मुलीचा भाऊ म्हणजे कोण असेल? मुलगा. असंच विचारलेलं आहे त्याने, व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ ए टू बी. ठीक आहे, तर ए चं नातं काय असणार आहे? बी सोबत. तर ए हा काय असणार आहे? मुलगा असणार आहे बी चा. ठीक आहे, तर होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया या टाईपचा, 10वा क्वेश्चन. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10 पहा. क्वेश्चन नंबर 10, लेट अस सी क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी काय दिले पहा. P is the son of Q असं दिलेलं आहे. P is the son of Q. P हा कोणाचा मुलगा आहे? Q. While Q and R, while Q and R, Q आणि R ह्या काय आहेत? एकमेकींच्या सिस्टर्स आहेत. Q and R are sisters to one another. Are sisters to one another. ठीक आहे, one another, एकमेकींच्या बहिणी आहेत म्हणजे दोघी काय असतील बेटा? फिमेल असतील. ओके, टी इज द मदर ऑफ आर. त्यानंतर काय दिले? टी ही काय मदर आहे? आर ची. टी इज द मदर ऑफ आर. टी इज द मदर ऑफ आर दिलेला आहे. इफ यस इज द सन ऑफ टी, इफ यस इज द सन ऑफ टी, यस हा कोणाचा मुलगा आहे? टीचा. कॉमा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स इज करेक्ट असं म्हणले. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, तर खालीलपैकी जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए काय म्हटले पहा. ऑप्शन नंबर ए, टी इज ब्रदर ऑफ क्यू असं दिलेलं आहे. टी इज ब्रदर ऑफ क्यू. टी ही कोण आहे? टी हा कोण आहे? ब्रदर आहे क्यूचा असं म्हटलेलं आहे. ऑप्शन बी काय दिलेला आहे पहा. यस इज कझिन ऑफ पी. यस इज द कझिन ऑफ पी. यस हा कझिन आहे पीचा. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. सी ऑप्शन काय दिले पहा. यस इज मॅटर्नल अंकल ऑफ पी. यस इज मॅटर्नल अंकल ऑफ पी. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे. आर इज ग्रँडफादर ऑफ पी. आर इज ग्रँडफादर ऑफ पी. पहा बेटा, या क्वेश्चन कडे आपण काही ऑप्शन्स तर डायग्राम ड्रॉ करण्याच्या अगोदरच आपण त्यांना कॅन्सल करू शकतो. या ठिकाणी काय म्हणले बेटा पहा, टी इज द मदर असं म्हटले. टी ही फिमेल आहे, तर या ठिकाणी ब्रदर तर होऊ शकत नाही. ठीक आहे, टी इज ब्रदर होऊ शकत नाही, कारण फिमेल ब्रदर कशी होणार? ठीक आहे, त्यामुळे ए ऑप्शन तर कॅन्सल झालं. त्यानंतर काय म्हटले पहा,
आर आर क्यू आणि आर या सिस्टर्स आहेत एकमेकींच्या, म्हणजे फिमेल आहेत. सिस्टर्स कोण असतं? फिमेल्स असतात. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? आर इज ग्रँडफादर ऑफ पी. म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन कॅन्सल होऊन जाणार आहे. म्हणजे पहा बेटा, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदरच काही ऑप्शन्स आपण डिलीट करू शकतो. ठीक आहे, जनरल इन्फॉर्मेशन वरून. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण डायग्राम ड्रॉ करूया. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा. ठीक आहे, आपण डायग्राम ड्रॉ करूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे क्यू आणि आर. ठीक आहे, क्यू आणि आर या काय आहेत बेटा? एकमेकींच्या बहिणी आहेत. ठीक आहे, आणि पी इज सन ऑफ आर असं सन ऑफ क्यू असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी मी क्यू ड्रॉ केलंय. क्यूचा मुलगा कोण आहे? पी. क्यूचा मुलगा पी आहे. मुलगा म्हणजे मेल असेल. क्यू आणि आर या एकमेकींच्या काय आहेत बेटा? सिस्टर्स आहेत. सिस्टर्स. या ठिकाणी क्यू आणि आर म्हणजे क्यू पण फिमेल असेल आणि आर पण फिमेल असेल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आपण बघूया. टी इज मदर ऑफ आर. 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 तर या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. टी ही कोणाची मदर आहे? आरची. आता पहा बेटा, आरची जर मदर असेल तर ती क्यू आणि आर या सिस्टर्स आहेत. मग क्यूची पण ही काय असणार आहे? टी मदरच असणार आहे. ठीक आहे, मदर. मदर, कारण सिस्टरची मदर म्हणजे हिची पण काय होईल? ती मदर होईल. आता पहा, तरी परत काय म्हणले? एस इज द सन ऑफ टी. एस हा मुलगा आहे टीचा. तर आईचा मुलगा म्हणजे या दोघींसाठी तो कोण होणार आहे बेटा? या दोघींसाठी तो ब्रदर होणार आहे. ठीक आहे, एस इज ब्रदर ऑफ दिस आर ॲज वेल एज एस इज ब्रदर ऑफ सिस्टरचा ब्रदर म्हणजे क्यूचा पण हा काय असणार आहे? ब्रदर असणार आहे. ठीक आहे, ब्रदर. ब्रदर. आता या ठिकाणी आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत. एस इज मॅटर्नल अंकल आणि एस इज कझन ऑफ पी असं म्हटले. तर आता पहा, उलट दिशेने आपण गेल्यानंतर ही फिमेल आहे. क्यूचा मुलगा पी आहे. तर पी साठी मदर कोण होणार आहे? क्यू. क्यू. आता मदरचा ब्रदर म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो की मदरचा ब्रदर कोण असतो बेटा? मॅटर्नल अंकल. ठीक आहे, मामा. मदरचा ब्रदर म्हणजे कोण? मॅटर्नल अंकल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर जे सी दिलेला आहे ते एकदम करेक्ट आहे. एस इज मॅटर्नल अंकल ऑफ पी. तर पीचा जो मामा आहे म्हणजे आईचा भाऊ आहे तो कोण असणार आहे? यस. ठीक आहे, एस इज मॅटर्नल अंकल ऑफ पी. तर या क्वेश्चनचा आन्सर आपलं सी असणार आहे. ठीक आहे, तर पहा बेटा, आपण या क्लासमध्ये क्वेश्चन नंबर 6 ते क्वेश्चन नंबर 10 पर्यंत आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि हा जो टाईप आपण पाहतोय हा आहे ब्लड रिलेशनशिप या टॉपिकचा सेकंड टाईप, रिलेशन पझल्स. ठीक आहे, यामध्ये पझलच्या स्वरूपामध्ये क्वेश्चन्स दिले होते आणि ते आपण डायग्राम ड्रॉ करून व्यवस्थित ॲनालिज करून आपण त्याला आन्सर करू शकतो. ठीक आहे, तो होप यू अंडरस्टँड ऑल दीज क्वेश्चन्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट कोडेड रिलेशन्स. तर हे कोडेड रिलेशन्स म्हणजे काय? काहीतरी मिनिंग दिलेलं असतं आणि लेटर्समध्ये काहीतरी सिम्बल दिलेलं असतं, त्याचं काहीतरी मिनिंग दिलेलं असतं आणि त्या नुसार एक एक्सप्रेशन दिलेलं असतं त्या क्वेश्चनमध्ये आणि त्याला आपल्याला व्यवस्थित ॲनालाइज करून त्याची डायग्राम ड्रॉ करून आन्सर द्यायचं असतं. ठीक आहे, तर ते कोडेड रिलेशन्स काय असतात आणि त्यांच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू फ्रेंड.